आणि आज पायाला जे स्टिचेस लागले होते ना ते सुकत चालले असेल ना तर खास सारखं येते, खास खास भरपूर येते, इरिटेटिंग होत खूप सकाळपासून, भरपूर खास येते पायाला. बाय. हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहेत तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच असायला हवं. 8:15 वाजलेत, अजूनपर्यंत गाडी बोईसर सुद्धा क्रॉस केला नाही. गाडी आज खूप लेट आहे. निघालो आहे ऑफिस जाण्यासाठी. आणि आता मला एका लग्नासाठी सुट्टी घ्यायची होती, शुक्रवार शनिवार रविवार, आणि आणखीच मंडेला दुसरं काहीतरी येते. काय येते काय नाही हे तुम्हाला मध्येच मी पुन्हा सांगतोय. ब्लॉग सोडून गेलो होतो, सॉरी मूवी सोडून गेलो होते अर्ध्यात. त्यानंतर सर्व काही सीन होता. ही ती स्टोरी आहे, ते तुम्हाला नेक्स्ट मंडेला माहिती पडेल एक्झॅक्टली काय आहे ते. तर ठीक आहे, आता जातोय, रिक्षा पकडतोय, निघालोय आता. कालचा दिवस खूप भारी होता, राईड पण खूप मस्त होती, तुम्ही व्हिडिओ पाहिले असेलच. तर रिक्षा पकडून जाऊ आता पटकन. ट्राफिक दोन दोन तीन तीन बस आहेत आणि ते रिक्षाची एवढी पुढे लाईन. त्यामुळे नॅशनल बेकरी तर खूप लांब आहे, त्याची पुढेच उतरावं लागलं आज आता. आणि गाडी तर निघाले तर बोईसर उतरलो गोरेगाव स्टेशनला. आणि आज खूप लेट झालं, 10 तर मला स्टेशनच वाजले आज. आणि फ्लाईंग गाडी पण लेट होती, त्यानंतर ही विरार लोकल असते अंधेरीवर, ती पण लेट होती. आज जातोय आणि जाता जाता काहीतरी खायला सुद्धा घेतोय. आणि आज टिफिन नाही आणलाय, तर दुपारी लंचमध्ये काहीतरी ऑर्डर सुद्धा करावं लागणार मला. आज खूप लेट झाला ऑफिसला बघा, 10 वाजून 10 मिनिट झालेत. अक्षरशः गाडी लेट असल्यामुळे खूप जास्त लेट. ते लिफ्ट लवकर येईल तर बरं. 7 वाजून 25 मिनिट झालेत, जस्ट ऑफिसमध्ये निघालोय. आता तो डायरेक्ट गोरेगाव स्टेशनला, गोरेगाव स्टेशन जी लोकल भेटेल ती लोकल पकडून जातो डायरेक्ट अंधेरीला. अंधेरीहून लोकसिद्धी पकडायचे. आज घरी जाऊन मला पुन्हा ड्रेसिंग करायला जायचंय. एक दिवस एक सोडून ड्रेसिंग करायला जायचं असतं. आणि आज पायाला जे स्टिचेस लागले होते ना ते सुकत चालले असेल ना तर खास सारखं येते, खास खास भरपूर येते, इरिटेटिंग होते खूप सकाळपासून, भरपूर खास येते पायाला. चाललोय आता, पटापटा जातोय. भूक तर नाही लागली आज, आता संध्याकाळी 6-6:30 वाजता मी चहा पिले, तर भूक तर नाही आहे एवढी मला. 7:28 लोकल पडतोय चर्चकडे जाण्यासाठी. 3 मिनिट दाखवतोय, 3 मिनिटामध्ये येईल. हे बघ लोकल, फास्ट लोकल. चला, ही आली आपली लोकल आता. पोहोचलोय मी अंधेरी स्टेशनला. अजून मला 5 ते 7 मिनिटं मला लोकशित येण्यासाठी. प्लॅटफॉर्म क्रमांक आता 1 2 3 4 4 5 नंबर उतरलाय, जातो 8. ही आता आली लोकशित. आता चढून जागा भेटते की नाही बसायला ते बघूयात आपण. मस्त मला सीट भेटले. आता ही आहे 63 नंबर सीट, पालघरवरून येणार दाखवतोय. तोपर्यंत बसलाय, भरूरला कोणी आला तर वाट लागेल, पण ठीक आहे. 63 पालघरपर्यंत खाली आहे, तर त्या सीटवर बसलोय आता. मस्त विंडो सीट भेटले मला. टाइम आहे 9:23 आणि झाल्यात 9:55. गाडी अर्धा तास लेट आहे, गाडी खूप लेट झालोय. आता आलोय तर पणू बाहेर आलाय घेण्यासाठी, आणि पुन्हा मला जायचं ड्रेसिंग करायला. खूप लेट होणार आहे. डॉक्टर लोक तर मला लास्ट टाइमच बोलले होते की जरा लवकर जा, आज तर अजून लेट. काय बोलतील डॉक्टर माहिती नाही, पण ठीक आहे, ड्रेसिंग करायला जाऊ आपण लगेच. उद्या 7ला स्कूल आहे तुझी? उद्या 7 वाजता स्कूल आहे. माई येईल तो सोडायला. रिक्षा आहे ना? रिक्षा येणार? कोण बोला रिक्षा येणार? रिक्षा ना उद्या का? अरे चल बघू, उद्या बघू. चल आता बघ. चलो मंकी, घरी आले आपण. आता पोहोचलो आम्ही घरी. चालतोय स्टेअरकेसवर. आणि पालघरमध्ये थंडी चांगली आहे ना, थोडी थंडी लागते ना. हा ची मंकी काय नोज हातात घाल, नोज मध्ये हात घालतो. काय चाललाय बघ ना. 10 वाजून 20 मिनिट झालेत, आत्ता घरी आलो मी आज. आत्ता रोज 9:40 9:35 पर्यंत येतो, पण आत्ता घरी आलो. गाडी खूप लेट होती आज. आता मस्त पण जेवायला काय केलंय बघूयात आपण. जेवायला काय केलंय? चपाती केलाय, वा. तूर डाळ आहे मस्त. आणि काय आहे, हो मस्त भाकरी गरम गरम. मस्त जेवून घेतो मी, फ्रेश होतो आणि लगेच जातो ड्रेसिंग करायसाठी. काय काय करतो? हा मग ड्रेसिंग करायला लागतो ना रोज. एक दिवस एक सोडून बाबांना ड्रेसिंग करायला जावं लागतं. हा. 10 वाजून 35 मिनिट झालेत आणि मी आता जातोय ड्रेसिंग करण्यासाठी. डॉक्टर लोक तर सिरियस मारतात, आयुष्य बोलतोय तर लवकर यायचा, पण काय करणार, आता जॉबच तसं आपला लेटच होतंय. आता जातो पटकन ड्रेसिंग करतो मी, येतो झोप लवकर. हा बाय. 11 वाजलेत आणि आता मला ड्रेसिंग सुद्धा झाली आहे. पायाला खूप छान केलंय, व्यवस्थित ड्रेसिंग सुद्धा लावली आहे, पट्टी चेंज केली, लिफ्टची वाट बघतोय आता. आणि डायरेक्टली जातोय घरी. मला आजचा ब्लॉग मी इथे संपवतोय. आजच्या ब्लॉगमध्ये एवढा काही खास नव्हता, माझी फक्त रोजची रुटीन दाखवली आहे. तर हा छोटासा सिम्पलचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट.